काय मागच्या जन्मी मी पाप केले की त्याची शिक्षा तुला या जन्मात तुला भोगावी लागते? बाप, किर्लोस्कर घराची सेवा करण्यात तू तुझं अख्खं आयुष्य घालवलंस आणि तुझ्या पावलावर पाऊल ठेवून मी बी तेच करते ना. मग मग यात वाईट कशापायी वाटून घ्यायचं? का वाटू नये वाईट? उद्या आदित्य बाबांचं लगीन झालं तर ना तू काय करू शकणार आहेस ना मी काय करू शकणार आहे. ना आदित्य बाबा आहिल्या मॅडमच्या समोर काही बोलू शकणार आहेत ना तू. आहिल्या मॅडमच्या ज्या सुनेबद्दलच्या अपेक्षा आहेत ना त्या पण तू पूर्ण नाही करू शकणार. तुला तुला माहिती आहेत ना आहिल्या मॅडमच्या सुनेबद्दलच्या अपेक्षा काय आहेत? असं फाड इंग्रजी बोलता यायला पाहिजे, हाय पाय राहणारी पाहिजे, त्या बिझनेस मधलं समज कळलं पाहिजे. पर तुला तर काही येत नाही. त्यामुळं तुझं भविष्य सगळं अंधारात दिसतंय मला. एक एक आशेचा किरण सुद्धा दिसू नये. कसं होणार माझ्या पोरीचं? भा, पहिले तू माझा ऐक जरा. पारूवर विश्वास ठेव, ती करेल हे. हे बघ, आता इतके दिवस ती ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करते ना, आणि चांगलं काम करते ती. आता ह्या वेळेला तिच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी संधी देणं मला तरी योग्य नाही वाटत आहे. हो ना. अरे पण इथे प्रश्न संधीचा नाही, योग्यतेचा आहे. आणि मला माहितीये की पारूमध्ये ही योग्यता नाहीये. उगाच आपण तिच्या क्षमता आणायची काही गरज नाही. बा, तू मला जन्म दिलास, मला लहानाचं मोठं केलंस तू. आईच्या मायेनं वाढवलंस मला. कायम माझ्या भल्याचाच विचार करत आलास. पण बा, माझं नशीब मला आता जिकडं घेऊन जाईल तिकडंच जायचं आहे मला. वय बा, माझं नशीब ना तू बदलू शकतोस ना मी. आणि मला हे बी माहित आहे आदित्य सरांसाठी मी योग्य नाही. पारू, कोण म्हणलं तू माझ्यासाठी योग्य नाहीस? कोण म्हटलं? पारू, माझ्या आईच्या ज्या अपेक्षा आहेत माझ्या बायकोकडून, तो सगळ्या नंतरचा मुद्दा आहे. पण मुळात मी तुला बायको म्हणून स्वीकारलाय. मी तुझ्यावर प्रेम करतो. तू जशी आहेस तशी तुला स्वीकारलं. आणि त्यामुळे माझ्या घरच्यांना सुद्धा तुला तसंच स्वीकारावं लागेल. आणि तेही माझी बायको या नात्याने. मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या मुलीच्या भविष्याची काळजी आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. पारूची काळजी करू नका. मी आदित्य किर्लोस्कर, तुमच्या मुलीचा नवरा. मी तुम्हाला प्रॉमिस करतो. माझ्या पारूला माझ्या घरात तिच्या हक्काचा मान सन्मान मिळवून देईल. आणि त्यासाठी जास्त वेळ थांबावं नाही लागणार तुम्हाला. मी आजच आईला सगळं खरं सांगणार आहे. काय? चल पारू. सर नाही, थांब. चल पारू. आदित्य सर, आदित्य बाबा, देवा माझ्या पारूचं रक्षण कर. आदित्य बाबांनी आता बंगल्यावर जाऊन
अहिल्या मॅडमच्या समोर त्यांच्या नात्याबद्दल खरं सांगितलं तर बंगल्यावर वादळ निर्माण होईल आणि हे वादळाचा सामना करायची ताकद दे मला. अहिल्या, तूच नेहमी म्हणत असतेस ना की गावाकडे खूप टॅलेंट आहे आणि त्यांना योग्य संधी मिळाली तर ते वेगळ्या उंचीपर्यंत पोहोचतील. तसंच आहे ना, आपली पारू सुद्धा हुशार आहे ना, तिला एक संधी द्यायला काय हरकत आहे आपण. एक्झॅक्टली. आई, बाबा बरोबर बोलते. पारूला एक चान्स तर द्यायलाच पाहिजे ना, डिझर्व करते ती. हो हो. मला पारू बद्दल तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. हे बघ आई, हा, पारू करू शकते हेच सांगायचं ना तुला. म्हणजे अहिल्याला जशी हवी आहे तशी तू पारूला बनवशील असंच सांगायचं ना तुला आता. हा हा, तो करेल ना तयार. काय रे? कराल ना आदित्य दादा? हो हो ना. अरे हेच सांगायला आला होतास ना आता. हो. हो, मी आईला पारू जशी हवी आहे तशी बनवून दाखवेल. हेच सांगायला आलो तुम्ही. अरे काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? तुम्हाला वाटतंय तितकं हे सगळं सोपं नाहीये. मला पारूच्या मर्यादांचा अंदाज आहे. मी ओळखते पारूला. ती ह्या इंटरनॅशनल मॉडेलिंगच्या जगात नाही टिकू शकत. आणि म्हणूनच मी ठरवलंय की मी पारूला ह्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ देऊ शकत नाही. पारू एक चान्स डिझर्व करते ना, प्लीज. हे बघ, जमेल तिला. नाही, माझा निर्णय झालाय. हे बघा, एखादी टॉपची मॉडेल बघूया आणि तिला पाठवूया या कॉम्पिटिशनला. वहिनी म्हणाल्या टॉपची मॉडेल शोधायला हवी. पण काय गरज आहे? एक मॉडेल तर याच घरात आहे, दामिनी देवी किर्लोस्कर. दामिनी. पण पारू जाणार नाही. पारू, तू ह्या सगळ्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, कळलं? आणि अजिबात काळजीही करू नकोस. तुला ह्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्याची काहीही गरज नाहीये, कळलं? तुला येतात ती कामं कर. आणि हो, मला माझ्या ह्या निर्णयावर पुढे कसलीही चर्चा नकोय, कळलं? हो हो, मोहनकडे आहेत ते डिटेल्स. मी त्याला सांगते फोन करायला. चालेल. काय ग, तुला नको आहे का चहा? मी घेते ना. पारू मूर्ख, कुठल्या तंद्रीत असतेस ना तू? दामिनी, दामिनी, कुठल्या तंद्रीत असतेस ग? हा, आम्हाला भाजलं असतं तर. तू काम चुकार तर आहेस, पण दुसऱ्याची कामं कशी वाढवायची ही अक्कल देवानी चांगली दिली आहे तुला, कळलं ना? आता आमची तोंड बघत उभी राहणार आहेस का? कोण क्लीन
करणार हे? हा, आज जायचं, एक कपडा घ्यायचा आणि हे सगळं क्लीन करायचं. हा, निघ. शी बाई, कळत नाही तिला. बोल ना, बोल, ते कळत नाही. दादासाहेब आम्हाला भाजलं असतं तर. हा, साड्या चांगल्या आहेत आमच्या. तिला कळत नाही का? डोळे नाही आहेत का तिला? दिशा, अगं साडी बाजूला घे. साड्या पण चांगल्या असतात ना. हो, लक्ष नाहीये तिचं अजिबात. हो ठीक आहे, ठीक आहे. पाठवून दे तुम्ही पेपर्स, आम्ही बघतो. येस. मोहन, हा वहिनी. सोमवारी ते पेपर्स पाठवणार आहेत आपल्याकडे. एक मीटिंग करून घेऊ आणि बघू आपण सह्या करायच्या, ऍक्सेप्ट करायचं नाही करायचं. हं? ठीक आहे. मला हे अजिबात बघवत नाहीये. पारू या घरची मोठी सून आहे, माझी थोरली जाऊ आहे. तिला हे असं मोलकरणीचं काम मी कसं करू देऊ? पारू, आणि इकडे मी करते. प्रिया, काय करतेस तू? तू ह्या घरची सून आहेस, हे लक्षात ठेव. हं? ही कामं तू करायची नाहीयेस. ही कामं पारूची आहेत आणि ती नोकर आहे या घरची म्हणून नाही, तर तिने ती आनंदाने स्वीकारली आहेत कामं म्हणून. आई पण नाही, यापुढे हे होता कामा नये. समजलं? दे तिला ते आता. तर ते सोमवारी पाठवणार आहेत सगळे पेपर्स. तेव्हा आपण ते एकदा वाचून घेऊ आणि त्याच्यावर सह्या होऊन जाऊ दे. हे इथे सांडलंय दिसत नाहीये का तुला? हा, नीट पुसून घेते. आणि हा, आता हे ठेव आत नेऊन आणि येताना चहा घेऊन ये. आदित्य सर, काय झालं? तुम्हाला काही पाहिजे का? काय विचारते मी? काय झालं? आदित्य सर, आदित्य सर, काय करते तुम्ही? अहो सोडा ना, कोणीतरी येईल. असं का करते तुम्ही? क्या ना आदित्य सर, असं का करते तुम्ही? कारण माझ्या बायकोला हे सगळं करावं लागतंय. घरच्या सुनेला. पारू, आईला माहिती नाहीये की तू या घरची सून आहेस, पण मला तर माहिती नाही की तू माझी बायको आहेस. आणि तिकडे ती दामिनी काकू मुद्दाम सगळ्यात समोर तुला फसायला लावते. आणि मी तिथे उभा आहे मठ्ठासारखा, काही बोलू नाही शकत. मला नाही सहन होतंय पारू. तुझा अपमान सगळ्यांसमोर झालेला मला नाही सहन होत. आदित्य सर, मी शेवटचं सांगते तुम्हाला, खबरदार यापुढेही असली कामं केलीत तर. मला कळतच नाही की तुम्ही स्वतःला कशा पायी त्रास करून घेताय. हे बघा, मी तुमची बायको असले तरी अजून या घरची सून झालेले नाहीये. आपलं लग्न झालं असलं तरी या घरानं मला अजून सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये. देवी यांनी स्वीकारलं नाहीये. जोपर्यंत माझ्या देवी आई मला सून म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत मी एक मोलकरीण म्हणूनच राहणार. मी बाबांना सगळं सांगितलंय ना. मी अजून आईला
सांगितलं. मी बाबांशी बोलूनच येतो. आदित्य सर टाइम प्लीज थांब. मस्त सीन सुरू होता तुमचा. हा पण मी जराशी लांब उभी होते ना, नीट ऐकू नाही आलं. काय म्हणत होता ग आदित्य? ते काय ना, मी पाणी घ्यायला येत होते इकडे आणि तेवढ्यात माझं लक्ष गेलं तर आदित्य चक्क फरशी पुसत होता. काय चाललंय काय तुमचं? कामं वाटून घेतलेत का तुम्ही एकमेकांमध्ये? एक मिनिट, तिकडे बाहेर तो लादीवरचा चहा पुसलास त्यामुळे वाईट वाटलं का तुझ्या धनीला? म्हणून आतमध्ये येऊन तो पण इथली फरशी पुसायला लागला का? बापरे, केवढं ते प्रेम. पण काय फायदा? त्या मोलकरणीवर प्रेम केल्याची शिक्षा भोगतोय तो आदित्य. स्वतःच्या बंगल्यात ही असली घरकामं करायला लागतात आता. पण तुझ्यासाठी हे सगळं फायद्याच आहे. हा म्हणजे बघ ना, तुझ्यावरचा कामाचा भार आता कमी होणार. आपल्या घरात आदित्य नावाचा नवीन नोकर ऍड झालाय, पण त्याला पगार सुद्धा नाही द्यायला लागणार. वा